नमस्कार मित्रांनो, 2011चं अण्णा आंदोलन तुम्हाला आठवतं का? त्यावेळेस मै बी अण्णा तू बी अण्णा हा नारा संपूर्ण देशाने दिलेला होता आणि त्याचा उद्देश हा होता की संपूर्ण देशामध्ये भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे आणि भ्रष्टाचार निर्मूलन झालं पाहिजे म्हणून एक 74 वर्षाचा म्हातारा वयोवृद्ध माणूस उपोषणाला बसलेला आहे आणि एक मागणी करत आहे की संपूर्ण देशामध्ये हा जो भ्रष्टाचार जो वाढत चाललेला आहे किंवा त्यावेळेस फोफावलेला होता असं त्यांच्या म्हणण्यानुसार होतं. तर हा जो भ्रष्टाचार आहे हा संपूर्णपणाने जर मिटवायचा असेल तर त्यासाठी देशामध्ये लोकपाल नावाची यंत्रणा आपल्याला उभी करावी लागेल आणि म्हणून लोकपाल कायदा झाला पाहिजे. म्हणून त्यांनी रामलीला मैदानावर एक धरणे आंदोलन केलं आणि हे जे आंदोलन होतं याला संपूर्ण देशाने पाठिंबा दिला. देशातील सर्व लोकांना असं वाटलं की आता भारत भ्रष्टाचार मुक्त होणार आणि देशाचं जे सरकार आहे ते एकदम इमानदार होणार, चांगल्या प्रकारेच आता इमानदारीने काम करणार, अशा प्रकारचे एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यावेळेस इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जी संघटना होते त्यांच्या माध्यमातून हा झाला होता. परंतु जसजसे पुढे दिवस गेले मागच्या 13-14 वर्षामध्ये हे जे इंडिया अगेन्स्ट करप्शन होतं ह्याच्या मागे कोण होतं, त्याच्या मागे जो खरा उद्देश होता तो आता लोकांच्या समोर आलेला आहे. त्यावेळेस भ्रष्टाचार निर्मूलन हा फक्त उद्देश नव्हता तर त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन करणं हा उद्देश होता. कारण त्यावेळेस जे आरोप त्यावेळेसच्या सरकारवर लावले गेले, केंद्र सरकारवर लावले गेले आणि त्याच्यामध्ये जे आकडे लोकांपुढे सांगण्यात आले त्याच्यानंतर पुढे त्याच्या आकडेवारीचा ज्यावेळेस खुलासा झाला किंवा कोर्टामध्ये ज्यावेळेस या केसेस लढल्या गेल्या त्याच्यानंतर सर्व लोक त्याच्यामध्ये सुटले आणि त्यामध्ये कोणालाही शिक्षा झाली नाही. म्हणजे ते जे आरोप होते ते बिनबुडाचे होते म्हणा किंवा आरोप लावलेले होते, फक्त त्याच्यामधून एक नॅरेटिव्ह किंवा परसेप्शन हा तयार करायचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्या मागे कोणत्या संघटना होत्या, कोण लोक त्याच्या मागे होते हे सर्व आता लोकांना माहीत झालेलं आहे. त्यामुळं आपण त्याच्यामध्ये जाणार नाही. परंतु आज हे जे अण्णा आंदोलन आहे त्याची आठवण काढण्याची गरज काय पडली किंवा त्या ठिकाणी अण्णा आंदोलनामागे जो उद्देश होता तो मागच्या 13-14 वर्षामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन हे झालेलं आहे किंवा नाही ह्याच्यावर सुद्धा आता गरज आहे की लोकांनी बोललं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर 2013-14 मध्ये एक घोषणा दिली होती की त्यावेळेस जे काही निवडणुकीला उभे होते त्यांनी एक घोषणा दिली होती, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. परंतु खरोखरी जी घोषणा आहे हे आजचे दिन सारखीच झाली का जुमला झाली हा आता विचार करण्याचा प्रश्न आहे. कारण 2014 मध्ये ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्याच्यामधल्या कोणत्याही गोष्टी आता ते बोलत नाहीत किंवा त्या गोष्टी पूर्ण झाल्यात असं कुठेही दिसत नाही. परंतु एक दरवेळेस एक थोड्या दिवसांनी एक वेगवेगळा अजेंडा पुढे केला जातो, एक वेगवेगळा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला जातो आणि लोकांना फक्त त्यांचे जे मुद्दे आहेत, जे मुख्य मुद्दे आहेत त्याच्यावरून भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु आज जो मुद्दा जो या ठिकाणी समोर आलेला आहे तो म्हणजे न खाणे दूंगा न खाऊंगा ही घोषणा करणाऱ्या लोकांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या सरकारमध्ये आज काय चाललेलं आहे हे जर तुम्ही बघितलं तर आज एक समोर एक घटना आलेली आहे की अण्णा आंदोलन ज्यावेळेस झालं त्यावेळेस जी मागणी केली होती की आपल्या देशामध्ये एक लोकपाल नावाचा कायदा झाला पाहिजे आणि ती जी यंत्रणा असेल ती देशातलं जे केंद्र सरकार आहे त्याच्यामध्ये जर कोणी भ्रष्टाचार केला तर त्याच्यावर काम करणारी ती यंत्रणा असेल. समजून घ्या हा जो मुख्य विषय आहे. कारण आपल्या देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जे अँटी करप्शन विंग आहेत त्याच्यामध्ये जे भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी किंवा भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये अँटी करप्शन विंग आहे. परंतु जे केंद्र सरकार आहे त्याच्यावर जर तिथे कोणी भ्रष्टाचार केला तर त्या ठिकाणी जे काही यंत्रणा आहे त्याच्यामध्ये मग CBI असेल किंवा ED असेल हे जे यंत्रणा असल्या तरी परंतु त्या ज्या यंत्रणा आहेत त्या असं फक्त सांगायला आहे की त्या स्वायत्त आहेत, त्या कार्य करू शकतात किंवा जर कोणी भ्रष्टाचार केला तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. परंतु प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी कोणतीही कारवाई ते करू शकत नाहीत कारण त्यांची अपॉइंटमेंट हे सरकार करतं किंवा त्यांचं जो बजेट आहे हे सर्व सरकार करतं आणि त्याच्यामध्ये जे लोक बसवले असतात ते सर्व ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी कोणाची बदली होते. त्याच्यामुळं त्यांच्याकडून काय होईल हे अपेक्षा लोकांनी सुद्धा ठेवलेली नव्हती. परंतु हा ज्यावेळेस कायद्याची मागणी केली गेली आणि एक वेगळी यंत्रणा निर्माण केली जावी की जेणेकरून ती सरकारच्या वरती असेल किंवा सरकारवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा किंवा सरकारचे जे काही आर्थिक व्यवहार आहेत त्याच्यावर नियंत्रण करणारी यंत्रणा असावी अशा प्रकारचा कायद्याची मागणी केली गेली. आणि ज्यावेळेस संपूर्ण देश त्या कायद्याला मागणीला ज्यावेळेस पाठिंबा देतो
अशा वेळेस सरकारला सुद्धा ते कायदा करणं भाग पडलं आणि 2013मध्ये हा जो कायदा आहे लोकपाल नियुक्तीचा कायदा, लोकायुक्त नियुक्तीचा कायदा हा बनवला गेला. त्याच्यानंतर पुढे काय झालं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण 2013मध्ये हा कायदा त्यावेळेस जे UPA सरकार होतं त्यांनी बनवला, परंतु 2014मध्ये सरकार बदललं. कारण ज्या प्रकारचा नेरेटिव्ह आणि ज्या प्रकारचं परसेप्शन भ्रष्टाचारी सरकारचं या मागच्या 2011 नंतर त्यावेळेस देशामध्ये बनलं गेलं, त्याच्या जीवावर हे जे विरोधी पक्षावाले होते त्यांनाही सत्तेमध्ये काबीज होण्याची संधी मिळाली आणि ते सत्तेत आल्यानंतर त्यांना रितसर ह्या गोष्टीचा विसर पडला की आपल्याला जे आंदोलनातून आपण आलेलो आहोत किंवा जे वादे केले, जे जुमले आपण दिले ते आता आपल्याला पूर्ण करायची गरज आहे. परंतु त्यांनी सोयीस्कर त्यापासून वेगवेगळ्या भूमिका जाहीर करून किंवा वेगवेगळे मार्ग अवलंबून हा जो लोकपाल आहे त्याची नियुक्ती करणं टाळलं. परंतु जे काही जनहित अधिकार कार्यकर्ते आहेत, मानवाधिकार कार्यकर्ते आहेत, माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत, त्यांनी वेळोवेळी जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये केसेस फाईल केल्या आणि त्यामध्ये PIL त्यांनी केल्या आणि त्यांनी सांगितलं की हा जो कायदा निर्माण केलेला आहे त्याच्यानुसार देशामध्ये लोकायुक्त किंवा हा जो लोकपाल आहे त्याची नियुक्ती होणं गरजेचं आहे. कारण सरकारमध्ये जे काही भ्रष्टाचार आहे त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली की हा जो लोकपाल आहे त्याची नियुक्ती करा. आणि त्यानंतर म्हणजे 2013मध्ये कायदा झाला, 2019मध्ये सर्वात पहिल्यांदा ह्या लोकपालची नियुक्ती केली. आणि पहिले जे लोकपाल होते ते सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जे जज होते त्यांना त्या ठिकाणी बनवलं गेलं लोकपाल म्हणून. त्यांनी काय काम केलं तो भाग वेगळा, परंतु 2-3 वर्ष ते होते. त्याच्यामध्ये जर आपण केसेस काय त्यांनी बघितले किंवा काय केलं ह्याच्यावर तर आपण बोलणारच आहोत, परंतु त्याच्यामध्ये एकही केस त्या 3 वर्षामध्ये अशी सापडली नाही की त्यांनी त्याचा निकाल लावला असेल. परंतु 3 वर्ष ते त्या ठिकाणी होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आता या ठिकाणी सांगायला पाहिजे की आपल्या देशामध्ये देशाची राजधानी ही दिल्ली आहे आणि देशामध्ये सर्व जे मोठमोठी जे ऑफिसेस आहेत ती सर्व दिल्लीमध्ये आहेत. म्हणजे राजधानी असल्यामुळं सर्व जे मंत्रालय आणि सर्व जे बिल्डिंग आहेत ते सर्व त्या ठिकाणी आपल्या दिल्लीमध्ये आहे. परंतु हा लोकपाल ज्यावेळेस नियुक्त केला गेला त्याला ऑफिस नव्हतं. किती विडंबना आहे आपल्या देशाची समजून घ्या. लोकपालला ऑफिस नव्हतं आणि म्हणून लोकपालचं ऑफिस कुठं सुरू झालं, अशोका हॉटेलमध्ये, जे दिल्लीमधलं 5 स्टार हॉटेल आहे अशोका हॉटेल. त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या हॉटेलमधून तुम्ही तुमचं ऑफिस चालवा. म्हणजे लोकपालची जी सुरुवात आहे तीच मुळात 5 स्टार हॉटेलमधून झाली. मग आता 5 स्टारमध्ये हॉटेलमध्ये राहणं, 5 स्टार हॉटेलचं खाणं, सर्व सुविधा ह्या लोकपालाला 2019 पासूनच 5 स्टार द्यायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर त्यांच्याकडे जे प्रकरणं आले त्याच्यावर आपण आता येण्यापूर्वी त्याच्यानंतर 3 वर्षानंतर ते ज्यावेळेस जे लोकपाल नियुक्त झाले 2022मध्ये, तर तिथून पुढे 2024पर्यंत लोकपाल हा सरकारने निवडला नाही. 2024मध्ये जे काही 5-7 हजार तक्रारी ज्यावेळेस जमा झालेल्या होत्या त्यावेळेस 2024मध्ये आत्ताचे जे लोकपाल आहेत त्यांची नियुक्ती झाली. आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात येतं की बा तुम्ही जर चौकशी केली, गुगल केलं तर तुम्हाला माहिती मिळेल की त्या तक्रारी होत्या त्या 7,000च्या आसपासच्या तक्रारी त्यावेळेस लोकपालाकडे होत्या 2019 पासून 2024पर्यंतच्या. त्याच्यामध्ये 3-4 तक्रारी होत्या त्या स्वतः पंतप्रधानांविरुद्ध होत्या की त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. परंतु त्यावेळेस जो लोकपाल निवडला गेला 2024मध्ये, विरोधी पक्ष म्हणा, सिनियर ॲडव्होकेट म्हणा किंवा त्यावेळेसचे जे जर्नलिस्ट आहेत, पत्रकार आहेत, ह्याच्यामध्ये एक वादाचा विषय झालेला होता की हे जे लोकपाल निवडलेले आहेत ते 2002ची जी दंगल झाली होती गुजरातमध्ये त्याच्यामध्ये जी काही केस सुप्रीम कोर्टामध्ये चालू होते त्याच्यामध्ये त्यांनी जो एक निर्णय दिला त्या निर्णयावरून वाद झाला. आणि ज्यांनी ही ती केस केली होती, जे मानव अधिकार कार्यकर्ते 2002च्या दंगलीमध्ये ज्यांनी केस केलेली होती त्यांच्यावरच आरोप झाले. आणि त्यांनाच पुढे जो निर्णय त्यांनी दिला त्या निर्णयाच्या जोरावर त्या जे काय माहिती अधिकारच्या महिला कार्यकर्त्या होत्या त्यांना जेलमध्ये टाकण्यापर्यंत आलं. तर अशा बॅकग्राऊंड असणारी व्यक्तीची लोकपाल म्हणून नियुक्त झाली. आणि त्यानंतर मागच्या 1 वर्षामध्ये त्यांनी काय काम केलं हे जर तुम्हाला समजायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं समजून घ्या. 2019 ते 2024 किंवा ह्या 25पर्यंत झाला जवळजवळ 7,000च्या आसपास जे कंप्लेंट आहेत, तक्रारी आहेत, त्या लोकपालाकडे जे वरचे हाय रँकचे जे
ऑफिसर्स आहेत, त्याच्यामध्ये पंतप्रधान असतील, मंत्री असतील किंवा क्लास 1 ऑफिसर असतील किंवा हाय प्रोफाईल लोक असतील, त्यांची जी भ्रष्टाचाराचे प्रकरणं आहेत ती त्यांच्याकडे आली. परंतु त्याच्यामधील फक्त जवळजवळ 70% जी प्रकरणं होती, 7,000 पैकी 70%, म्हणजे जवळजवळ 5-5,500 जी प्रकरणं होती त्यांनी रिजेक्ट करून टाकली. रिजेक्ट करण्याचे कारण काय, तर जी काही फॉर्मॅट आहे, ज्या फॉर्मॅटमध्ये कंप्लेंट यायला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही कंप्लेंट केली नाही म्हणून तुमची कंप्लेंट रिजेक्ट, किंवा तुम्ही ज्या वेळेत तुम्ही द्यायला पाहिजे होती त्या वेळेत केली नाही आणि म्हणून टाईम बार झाली, म्हणजे तुमचं वेळेच्या आत तुम्ही कंप्लेंट केली नाही म्हणून त्याची रिजेक्ट करण्यात आली. किंवा तिथून पुढे जे तुम्ही ज्याला म्हणतात ना, एक प्रकारचा आमचा अधिकारामध्ये येत नाही अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ते कारणं देऊन ती जी प्रकरणं आहेत ती निकाली काढली गेली किंवा रिजेक्ट करून टाकली, म्हणजे ती चालवलीच नाही. आणि त्याच्यानंतर फक्त 29 जे केसेस आहेत त्या 29 केसेसमध्ये ह्या लोकपालाने काही ना काही हालचाल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याही पुढे जाऊन त्याच्यामध्ये कोणावरही दोषारोप किंवा आरोपपत्र अजून झालेले नाही. म्हणजे मागच्या 6 वर्षामध्ये 7,000 कंप्लेंट झाल्या, त्याच्यातले जास्तीत जास्त रिजेक्ट केल्या आणि ज्या 29 प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये पण निकाल लागलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये आता परत एक नवीन जो वाद समोर आलेला आहे आणि देशातील लोकांना हे माहिती नाही की आपल्या देशामध्ये लोकपाल सुद्धा आहे आणि ती जी संस्था आहे ती काहीतरी काम करते. पण एक नाही, 7-8 लोकपाल त्यांची नियुक्ती करायची होती, त्याच्यामध्ये 7 लोकपाल आहेत. ती जी कमिटी आहे ती 7 लोकांची आहे आणि ते सर्व रिटायर्ड जजेस आणि जे गव्हर्नमेंटचे जे सेक्रेटरी लेवलचे ऑफिसर्स आहेत, रिटायर आहेत, ते लोक त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे ज्यांनी आयुष्यभर सरकारी सुविधा घेतलेल्या आहेत, ज्यांना आयुष्यभर सर्व गव्हर्नमेंटच्या क्वार्टर्सपासून सर्व सुख सुविधा अप्पर लेवलच्या मिळाल्या, त्या सर्व सुविधा घेतलेलेच त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि त्याहीमध्ये पुढे जाऊन आता त्याच्यावर जो नवीन वाद समोर आलेला आहे तो हा आहे की ही जी काही संस्था आहे किंवा हे जे लोकपालची जी काही यंत्रणा आहे त्यांनी एक नवीन टेंडर काढलेलं आहे की आम्हाला 7 नवीन अप टू डेट एकदम हायफायवाल्या ज्या BMW कार आहेत त्या आम्हाला पाहिजे. एका BMWची किंमत आहे 70 ते 80 लाख, म्हणजे एकदम टॉप क्वालिटीचं जे मॉडेल आहे ते आम्हाला पाहिजे, कारण आम्हाला भ्रष्टाचाराचं निर्मूलनाचं काम करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की जे 5 करोडचं जे बजेट आहे ते त्यांनी मांडलेलं आहे आणि एवढंच नाही तर त्यांनी सांगितलेलं आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये ह्या 7 कार आम्हाला मिळायला पाहिजेत. 7 जे लोकपाल आहेत त्या 7 लोकांना ही जी काही कार आहे ती कार आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांनी ते बजेट काढलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की जे सरकारचं जे बजेट आहे ते त्यांच्याकडे ॲलोकेशन आहे, त्याच्यामधून त्यांनी हे टेंडर काढलेलं आहे. आणि जर आज देशामध्ये संपूर्ण ठिकाणी हा वाद झालेला आहे की भ्रष्टाचाराचं तुम्ही काय काम केलं ते पहिलं सांगा किंवा काय कारवाई केली ते पहिलं सांगा, ते न सांगता तुम्ही 5-5 करोडच्या किंवा 80-80 लाखाच्या ज्या अद्ययावत कार आहेत त्याही विदेशी त्या तुम्ही मागताय. एका बाजूने पंतप्रधान देशामध्ये फिरून फिरून सांगतात की स्वदेशी वापरा, आत्मनिर्भर व्हा, आणि दुसऱ्या बाजूने या प्रकारे विदेशी कारसाठी टेंडर काढलं जात आहे आणि ते पण ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशा सरकारमध्ये. तर मग आपण जनतेने समजायचं काय, ह्याचा अर्थ काय की मागच्या 6-7 वर्षामध्ये काम तर काय केलं नाही, परंतु सुविधा मात्र सगळ्या 5 स्टार घेतलेल्या आहेत. त्यांना बंगले आहेत, गाड्या आहेत, त्यांचे जे काही पगार आहेत ते एकदम जे ॲक्टिव्ह लोक असतात सुप्रीम कोर्टामध्ये जे वरच्या हाय लेवलचे जजेस त्यांच्या लेवलचे त्यांना पगार आहेत, सुविधा आहेत, सर्व काही त्यांना मिळते. आता त्यांना कार पण पाहिजे कारण त्यांना भ्रष्टाचारावर कारवाई करायची. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जो जनतेचा पैसा आहे तो जे एक प्रकारे उडवला जात आहे, लुटला जात आहे. आणि या ठिकाणी देशामध्ये नक्की चालले काय, एका बाजूने गरिबी आहे आणि लोकांना खायला नाही, मेलन्यूट्रिशन आहे, लोकांच्या जीवनामध्ये गरिबीमुळं जे काही सरकं धान्य खावं लागतंय किंवा अर्ध्या भारतामध्ये पूर परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. अशा सर्व परिस्थितीमध्ये हे जे सर्व समस्या आहेत ह्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने काम केलं पाहिजे. परंतु या ठिकाणी हे जे भ्रष्टाचाराला बंद करण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी ही जी संस्था किंवा ही यंत्रणा निर्माण केली ती मात्र 5 स्टार सुविधा पाहिजे म्हणून त्या ठिकाणी टेंडर काढत आहे. अशा वेळेस
जे अण्णा हजारे आहेत त्यांना आता विचारावं लागतंय की अण्णा तुम्ही बघताय का सगळं काय चाललंय आपल्या देशामध्ये, ज्याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी भांडला किंवा ज्यासाठी तुम्ही आंदोलन केले, उपोषण केले, त्या अण्णा हजारेंनी आता समोर फक्त त्यांना कोणीतरी प्रतिक्रिया विचारली तर त्यांनी सांगितलं की वाईट गोष्ट आहे, असं नाही केलं पाहिजे. परंतु त्यांच्याचबरोबर जे लोक होते ते कोण मुख्यमंत्री झालं, कोण राज्यपाल झालं, कोण अजून आमदार झालं, कोण खासदार झालं आणि सर्वांचा फायदा त्याच्यामध्ये झाला. कोण देशामध्ये सरकारच्या सत्तेमध्ये बसलं, परंतु जनतेला काय मिळालं? जनतेने जी साथ दिली होती, लोकांनी जी साथ दिली होती की आपला देश भ्रष्टाचार मुक्त होईल, लोकांच्या हातामध्ये काय मिळालं ह्याचा आता विचार लोकांनी केला पाहिजे. आणि अशा प्रकारे जे 5 स्टार कल्चर, ज्याला VIP कल्चर म्हटलं जातं, ते VIP कल्चर आम्ही संपू अशा प्रकारची गोष्ट 2014मध्ये केली होती, ते कुठं आहे? आणि जे म्हणतायत ना की आम्ही स्वदेशी वापरा किंवा आत्मनिर्भर व्हा, त्यांनी सर्वात पहिल्यांदा तर ही गोष्ट केली पाहिजे, आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. त्यांचे चष्मे, त्यांचे पेन, त्यांचे कपडे, त्यांच्या गाड्या, त्यांचे सर्व जे काही त्यांचं स्वतःचं जे आहे ते त्यांनी बदललं पाहिजे आणि स्वदेशी केलं पाहिजे. त्याचप्रमाणे हे जे लोक त्यांच्या आजूबाजूला जे VIP कल्चरमध्ये वापरतात, त्यांचे फक्त गाडीवरचा लाल दिवा काढून VIP कल्चर जात नाही. त्या तुम्ही जे कपडे वापरताय, तुम्ही ज्या सुखसुविधा जनतेच्या पैशाने घेताय त्यासुद्धा कमी केल्या पाहिजेत. कारण जनतेचा पैसा आहे, एका बाजूला देशावर कर्ज वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूने अशा प्रकारचा जो वायफट खर्च आहे तो जनतेच्या पैशाने, टॅक्सच्या पैशातून केला जातोय. ह्याच्यावर कुठेतरी रोख लागला पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे. परंतु जनतेच्या हातामध्ये काय नाही. जनतेने फक्त 5 वर्षातून एकदा मतदान केलं, त्यांच्या हातामध्ये कोणताही अधिकार नाही आणि त्याचा फायदा हे सरकारमध्ये बसलेले लोक बिनधास्तपणे घेत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच आहे आणि देशामध्ये सुद्धा तेच आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा, एका बाजूला सरकारने पॅकेज घोषित केलं, ते अजून लोकांना मिळालं नाही. परंतु जे आमदार खासदार आहेत त्यांना मात्र कोटीच्या कोटी त्यांनी त्यांना बजेट सँक्शन करून दिलं आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की आमच्या हातामध्ये सरकारी पैसा आहे, आम्हाला ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे आम्ही वापरणार, उडवणार, काहीही करणार. जनतेच्या हातामध्ये काहीही नाही. आणि तुम्ही फक्त डोळे उघडून म्हणतात ना, बघा डोळे आणि उघडून नीट, तसंच प्रकारचं ते एक आहे ना स्लोगन, त्या प्रकारची परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे. त्यामुळं आता लोकांनी विचार केला पाहिजे की ह्या प्रकारचे जे VIP कल्चरला नावं ठेवणारे किंवा स्वदेशीचा नारा देणारे, आत्मनिर्भरचा दाना देणारे, हे खरंच बोलतात काय आणि वागतात कसं? कारण तुम्ही कधीही लक्षात ठेवा, कोण काय बोलतं हे महत्त्वाचं नाही आहे, तो काय कृती करतो ह्याच्यावर लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे की जर कोणी म्हणतंय की आम्ही भ्रष्टाचार रोखणार आहे, जर ह्या लोकांना 7 लोकांना ह्या जर गाड्या मिळाल्या 5 करोड रुपये खर्च करून 80 लाखाची जर गाड्या दिल्या, तर समजून घ्या की हे जे सरकार आहे ह्याच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फरक आहे आणि हा तुम्ही समजून घेतला पाहिजे. धन्यवाद. तुम्ही या व्हिडिओमध्ये जर जे काय तुम्हाला वाटत असेल, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्हाला जे काय वाटत असेल तुम्ही निश्चितपणाने यामध्ये कमेंट करू शकता. मी भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.